पोटाला मनाशी थोडं बोलायचं हाय चमचमीत थोडं झणझण. नमस्कार, सुस्वागतम. सगळ्या खवय्यांचं फार मनापासून स्वागत आपल्या चविष्ट गरमागरम ताज्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये, आठवणींचं मीठ चवीनुसार. चला खवय्यांनो, आजच्या भागाला सुरुवात करूया. बघा, काही पाहुणे या मंचावरती असे येतात जे फोडणीसारखे असतात, म्हणजे असं टाकलं की तडतडतात. काही मात्र मंद आचेवरती उकळणाऱ्या चहासारखे असतात. कितीही गॅस फिरवला तरी आपलं ते त्यांच्या वेगानेच उकळतात. पण काही मात्र आले की माहोल तयार होतो. आता आज जे इथे येणार आहे ते असेच आहेत. त्या 4 जणी आहेत. अभिनय क्षेत्रामध्ये त्यांनी आपला माहोल केलेला आहे, पण सोशल मीडियावरती सुद्धा यांच्या माहोलची चर्चा आहे. तो असा रंगलाय की या माहोल मुलींवरती प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. 2-3 पाहुणे आपल्या मंचावरती नेहमी येतात, पण आज चक्क मैत्रिणींची चांडाळ चौकडी इथे येणार आहे. मनापासून स्वागत करूया 4 अभिनेत्री, भार्गवी चिरमुले, मृणाल देशपांडे, समिधा गुरु आणि सई रानडे. खरं तर काहीच ठरवलं नव्हतं, पण असं आपोआप झालेलं आहे. मन जुळली आहेत. हा, इंटरेस्टिंग आहे सगळं. ते तिकडे हे साडीवर काय त्याला काय इंडो वेस्टर्न. इंडो वेस्टर्न. तर हे फार छान आहे, म्हणजे दिसायला तुम्ही फार सुंदर दिसताय. थँक्यू. आणि फार मनापासून चौघींचंही स्वागत. थँक्यू. आणि माहोल मुली म्हणजे नेमकं काय, हा मला पहिला प्रश्न विचारायचा. म्हणजे तुम्ही आल्यानंतर जो झाला ते माहोल आहे आम्हाला लक्षात आलं, पण हे नाव आलं कुठून, कसं आलं? खरं तर माहोल हा नागपुरी शब्द आहे. आणि आम्ही जेव्हा रील करायला सुरुवात केली, रील खरं तर झाली ती, आणि मग ती वागताना असायला क्या नाम रखेंगे यार, काय काय करायचं आम्ही म्हटलं आमच्याकडे आम्ही याला माहोल करणं असं म्हणतो. मग आम्ही स्वतःला मुली असं संबोधतो, तर त्याच्यामुळे मग माहोल मुली. म्हणजे आजच्या भागामध्ये फक्त टाइमपास नाही, सोशल मीडिया विषयी चर्चा नाही, तर भाषेची देवाणघेवाण होईल याची आम्हाला खात्री आहे. तर इथूनच सुरुवात करूया. असा तुमचा बोली भाषेतला फरकांचा कधी तुम्हाला अंदाज आलाय की ही याला हे म्हणते, आम्ही तिला हे म्हणतो, असं होतं? हो, त्याच्यातूनच सुरू झाली. अच्छा, मला एक मी माझा एक अनुभव सांगतो. माझं सासर नागपूरचं आहे. नगरला माझी सासूरवाडी आहे. तर मी एकदा नागपूरला गेलो आणि मी म्हणलं काय केलंय आज न्याहारीला किंवा नाश्त्याला, ब्रेकफास्टला? तर आमच्या सासूबाई म्हणल्या तुमच्यासाठी सांबारवडी केली ना. मला वाटलं बहुतेक यांच्याकडे सांबार बिंबार. तुम्ही लावू, तुम्ही नॉनव्हेज खात, त्यामुळे अहो सांबार म्हणजे कोथिंबीर आहे ना. मला तेव्हा कळलं की कोथिंबीरीला सांबार. करेक्ट. तर हे असं काही तुमच्याकडे आहे का? आता प्रात्यक्षिक. तिकडे जाऊ. का बरं, तुमची गँग का? आम्ही नागपूरकर. हा, तुम्ही सख्या बहिणी नाही का? त्या नागपूरकर, तुम्ही मुंबईकर, ही पुणेकर. भगवंता. माहोल मुलींचे माहोल शब्द: कोथिंबीर, सांबार, उलटणं, सराटा, टोमॅटो, भेद्र, खवय्ये, संकर्षण. अरे वा 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 वा, क्या बात है. वा वा. टोमॅटोला काय? भेद्र. आता बायकोला जाऊन म्हण भेद्राची भाजी कर म्हणावं. पण हे मला काय झालं, आमचं नवीन लग्न झालं तेव्हा शलाका थोडीशी लाडात येऊन मला भैताड म्हणायची. तर मला वाटलं हे प्रेमाचा शब्द आहे हा. एके दिवशी मी नागपूरला गेलो, तेव्हा आमचे सासरे कुणाला तरी रागवताना म्हणले तू भैताड आहे का रे? म्हणजे याचा अर्थ काय? ते म्हणे पागल आहे का, मूर्ख आहे. तर तुमची मुलगी मला 6 महिने लाडात हे तेव्हा मला भैताडचा खरा अर्थ काय. पण फार छान. हे वेगवेगळ्या शब्दांची मजा आपण घेऊया. मला आधी या घराची ओळख करून देतो. तिकडे आहे प्रेमाची पेटी. मूळ पावडरी पासून ते लोणच्यापर्यंत सगळं आहे. ही आहे चविष्ट चकाट्या पिटायची जागा. पदार्थ चविष्ट करायलाच लागतात आणि चकाट्याही पिटायलाच लागतात. तो आहे आठवणींचा कट्टा. ते खूप काही आम्हाला मिळेल याची आम्हाला खात्री आहे. सुरुवात आपण तिकडून करूया, या आठवणींच्या कट्ट्यावर. चला. आठवणींच्या कट्ट्यावरती मनापासून स्वागत. चहा कोण कोण घेतं? जास्त घेणार, पण ठीक आहे, आज आमच्याकडे चहा तुम्हाला एक घोट घ्यायला लागेल. चालेल? गरमागरम आहे. वा. आता भाषेप्रमाणे
स्वयंपाकघरातल्या करण्याच्या पद्धती फार वेगळ्या असतात. तो कारण काय आहे, माझी बायको नागपूरची असल्यामुळे तिची स्वयंपाक करायची पद्धत आणि माझ्या आईची पद्धत याच्यामध्ये खूप फरक आहे. तर ही तुम्ही कशी काय एकमेकांशी शेअर करता? खरं तर स्वयंपाक करण्याची पद्धत म्हणण्यापेक्षा क्वांटिटी पण मॅटर करते. म्हणजे नागपुरी स्वयंपाक हा असा एक 4-5 लोकांचा झालाच पाहिजे घरात. 4चा केला की 5वा जेवून जातो. हा म्हणजे 2 माणसं घरात जेवली पाहिजे. कदाचित पुण्याला थोडा कमी होत असेल स्वयंपाक. मला ते कळत होतं. मला ह्याचा अर्थ हिचं काय प्रमाण चुकतं का असं तू म्हणते. किती पोळ्या खाणार आहेस हे आमच्याकडे विचारल्या जात नाही. अतिथी आला की जेवून जायचं. आम्ही असं चहा वगैरे नाही विचारत. जेवून जायचं कंपल्शन आहे. आणि त्यांच्याकडे काय म्हणतात? मी आलेच चहा घेऊन. नाही, आमचं जेव्हा ठरतं ना आपण माहोल मुलीचे रील करूया तेव्हा चहा पण करायला हीच उभी राहते ना, तिला तिच्या पद्धतीचा चहा करायचा. correct. हो 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 इतरांनी केलेलं चालत नाही. चालत नाही. बरं, तुमच्याकडे जेवून जायचं हा? तुमच्याकडे चहा घेणार का असं? आणि आपल्याकडे काय? माझ्या घरी कोणी येत नाही कारण मी चांगला स्वयंपाक करतच नाही. पण भारी आता आमच्या बेसनाचे लाडू. हा. बेसनाचे लाडू, हातचं, टोमॅटोचं सार. हो शाळा. अच्छा, हो. मग ते सारखे लाडू खायला तर कोणी येणार नाही. त्याच्यामुळे मग सगळे आम्ही स्वयंपाक करत नाही हे मला काही कळलं म्हणजे. नाही, मला आवड नाहीये. नाही आणि आम्ही ती निर्माण पण नाही केली कारण आम्हाला भीती वाटली. हा त्या भीती आम्ही जर एकमेकींची लाडाची नावं काय? मला सॅमी म्हणतात. काय? सॅमी. सॅमी. ती सॅम म्हणते, बाकी या सॅमी म्हणतात. मी हिला मनी म्हणते. मनी. त्याच्यामुळे आम्ही पण मनी म्हणतो. हा पण मी सईच हाक मारते तिला कारण माझ्या आईचं माहेरचं नाव सई आहे ते मला फार आवडतं त्यामुळे मी तिला सई म्हणते. सई. हिला सगळे ताई म्हणतात. no, हिला ताई म्हणतात हिच्यामुळे कारण ही तिची ताई असल्यामुळे ही ताई म्हणते पण मी मृणालच हाक मारते. ठीक आहे. आज आमच्याकडे या स्वयंपाकघरात किंवा या कार्यक्रमात फक्त पदार्थ ताजे ताजे होत नाहीत, कलाकारही ताजे ताजे घडतात. असा एक ताजा कलाकार मागे घडतोय आता आणि तो तुमच्यासाठी डबा घेऊन आलेला आहे. त्याला मी विनंती करतो डबेवाल्याला की ये जरा मंचावरती या. डबेवाले काका नमस्कार. 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 सगळ्यात आधी तुमची ओळख करून द्या. नमस्कार. मी नमस्कार. ज्ञानेश्वर पाटील. नमस्कार. नमस्कार. हम्म. मी तुमच्यासाठी खास डबे आणले जेवण भरून, कारण का तुम्ही बाहेरचं कुठे खात नाही, घरचं खाता. याच्यासाठी खास तुमच्यासाठी. तुम्ही एवढे फेमस आहात ना सोशल मीडियावरती, मी सर्व रील बघतो तुम्ही. अरे थँक्यू. पण त्याच्यातली एक गोष्ट तुमची भरपूर आवडते, काय ते मनसूत्र. हो. फिरकी. ती तुम्ही घेऊ नका आमची फक्त. आता तुम्ही यांचं मळसूत्र घेतलं. फार छान. आजच्या डब्यामध्ये काय पदार्थ आहे? त्याच्यात त्यांचा एक आवडीचा पदार्थ आहे बघा. जरा आपण उघडू का आम्ही पण? बघूया. हा काय आहे? अरे ओ बाप. बापरे पाणीपुरी आहे. ओ वा. आई शपथ. आईला पाणीपुरी डब्यात भरून पाणी. सही सही पाणी. माझ्या तोंडाला पाणी. पाणी सुटलंय. बना माहोल. थँक्यू. मला कोणी सांगितलं यांना पाणीपुरी आवडते? मला माहिती आहे, मी हमेशा देतो त्यांना थँक्यू. पाणीपुरी. फॉलो करता तुम्ही? हो मग. फार छान. मग अशीचा तो शब्द कोणता तुम्ही म्हणाला? मळसूत्र. मळसूत्रचा अर्थ काय? अहो हे मळसूत्र. हो नाही 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 हे नाही येते. आवडलं. येऊ का? इथून कुठे जाणार डबा घेऊन? आता जाणार कटरीना कैफकडे. त्यांची बिशी फुटते ना, त्याच्यासाठी डबे घेऊन जा. शी फुटते. फार छान. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू दादा. यांची फिरकी आणि तुमचं मळसूत्र चालू ठेवा. थँक्यू.